15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं. तक्रार आली तर तू येईन मी ये. आता ह्याच 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो शान मारा. म्हातारा हॉस्पिटलला नेले अख्खं गाव म्हणायचं परत येणार नाही. 3ऱ्याच दिवशी आला राम राम. कस काय ठणठणीत आहे, काय नाही, मालबिल काढली, अंडी बिंडी हाणतोय, ओके, आपल्याला कोणताच त्रास. तुझ्या डोक्याची केस तुझ्या डोळ्यात देखत पिकली, काय केलं तू? तुझे गुडघे गेले, काय केलं तू? काय केलं काय? तुला तुझं करता आलं नाही, जगाचं काय करतो? काय करतं, काय केलं का तू आयुष्यात? काही नाही, मग चिंता कशाला करतो? चिंता अरे 22 वर्षाचे टोणगे झाले ना आलाय गो. तुम्ही ब्लेड कमवू शकले नाही मिशी काढायला, तुम्ही जमीन कवा घेणार? 25चा झाला पिस्तुल्या तू. रुपड्या कमवायची दानत काय रताळ्या रुपड्या. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा आणि ती झक मारा, वाटलं तर या खायला एकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा, तुम्ही मागच्यांच्या कुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडण आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा, अहो एका उतार्यावर 50 नाव आहे, कोणत्याशी भांडायचं?